नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्र सरकारनं आर्थिक वर्ष 2026-27च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये जुलै ते सप्टेंबर 2026 साठी लघु बचत योजनांच्या म्हणजेच स्मॉल सेव्हिंग स्कीमच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे 1 जुलै 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीतील सर्व लघु बचत योजनांवरती पहिल्या तिमाहीप्रमाणेच व्याजदर हे लागू राहणार आहेत। अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानं जारी केलेल्या अधिकृत कार्यालयीन निवेदनामध्ये ही माहिती देण्यात आली। या निवेदनानुसार दुसऱ्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे विद्यमान व्याजदर हे कायम ठेवण्यात आले असून या निर्णयाला सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी मिळालेली आहे। सरकार दर 3 महिन्यांनी विविध लघु बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेत असतं। यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र आणि पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना आणि इतर लघु योजनांचा समावेश असतो। यावेळी मात्र जुलै ते सप्टेंबर तिमाहीसाठी कोणत्याही योजनेच्या व्याजदरामध्ये वाढ किंवा कपात करण्यात आलेली नाही। त्यामुळे गुंतवणूकदारांना सध्याच्याच व्याजदरानुसार परतावा हा मिळत राहणार आहे। केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीमध्ये देशातील आर्थिक परिस्थिती, महागाई, बाजारातील व्याजदर आणि सरकारी रोख्यांवरील उत्पन्न यांचा विचार करून लघु बचत योजनांच्या व्याजदरांचं पुनरावलोकन करत असतं। त्यानंतर पुढील 3 महिन्यांसाठी नवीन व्याजदर हे जाहीर केले जातात आणि विद्यमान दर हे कायम ठेवले जातात। यावेळी सरकारने विद्यमान व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं जुलै ते सप्टेंबर 2026 या तिमाहीमध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या बचतीवरती पूर्वीप्रमाणेच व्याज हे मिळणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे देशातील कोट्यावधी लघु बचत गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण पुढच्या 3 महिन्यांसाठी त्यांच्या गुंतवणुकीतील व्याजदरामध्ये कोणताही बदल होणार नसल्यानं त्यांना अपेक्षित परतावा हा पूर्वीप्रमाणेच मिळत राहील। विशेषतः PPF, सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांच्यासारख्या दीर्घकालीन बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जातोय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये PPF, सुकन्या समृद्धी योजना आणि इतर लघु बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कुठल्याही प्रकारची कपात किंवा वाढ करण्यात आलेली नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।